प्रश्न पहिला, इसवी सन 1906 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली? ऑप्शन 1 इब्राहिम लोधी, ऑप्शन 2 मोहम्मद तुघलक, ऑप्शन 3 सिकंदर लोधी, ऑप्शन 4 अल्लाउद्दीन खिलजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 सिकंदर लोधी. प्रश्न दुसरा, अरावी पुरम या चळवळीचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन 1 शिव नारायण अग्निहोत्री, ऑप्शन 2 बेहरामजी मलबारी, ऑप्शन 3 श्यामजी कृष्ण वर्मा, ऑप्शन 4 नारायण गुरु. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 नारायण गुरु. पुढचा प्रश्न आहे, अल हिलाल या मुखपत्राचे संपादक कोण आहेत? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 मौलाना आझाद, ऑप्शन 3 फिरोज शाह मेहता, ऑप्शन 4 नवाब सलीमुल्ला. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मौलाना आझाद. तर अल हिलाल या मुखपत्राचे संपादक मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. हे एक उर्दू भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्र होते जे त्यांनी 1912 मध्ये कोलकाता येथे सुरू केले होते. आधुनिक भगीरथ म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकास ओळखले जाते? ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 2 महात्मा फुले, ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील. कुंची कल धबधबा कोणत्या देशात आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 फ्रान्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भारत. तर कुंचिकल धबधबा कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील मास्थिकट्टे जवळील निदागोडू गावात आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जो वराही नदीने बनवला आहे आणि त्याची उंची सुमारे 455 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे, रामेश्वरम बेटे ही अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टीलगत स्थित आहेत? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 तामिळनाडू, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 तामिळनाडू. टेबल लँड या नावाने कोणते ठिकाण ओळखले जाते? ऑप्शन 1 मालेगावचे पठार, ऑप्शन 2 जतचे पठार, ऑप्शन 3 सासवडचे पठार, ऑप्शन 4 पाचगणी. उत्तर आहे ऑप्शन 4 पाचगणी. तर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील सपाट डोंगर माथ्याचे भाग टेबल लँड या नावाने ओळखले जातात. कोणत्या राज्य सरकारने चांगल्या न्याय वितरणासाठी पहिली साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली? ऑप्शन 1 आसाम, ऑप्शन 2 मेघालय, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 आसाम. पुढचा प्रश्न आहे, महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चा विजेता देश कोणता आहे? ऑप्शन 1 कोरिया, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 थायलंड, ऑप्शन 4 मलेशिया. उत्तर आहे ऑप्शन 2 चीन. तर महिला हॉकी आशिया चषक 2025 स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे पार पडली, ज्यात चीनने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले, तर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रक्तदाबाच्या विकारांवर गुणकारी वनस्पती कोणती आहे? ऑप्शन 1 पुदिना, ऑप्शन 2 कारले, ऑप्शन 3 तुळस, ऑप्शन 4 कोथिंबीर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 तुळस. खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे नखांचा आकार चमचासारखा होतो? ऑप्शन 1 आयोडीन, ऑप्शन 2 कॅल्शियम, ऑप्शन 3 प्रथिने, ऑप्शन 4 लोह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लोह. पुढचा प्रश्न आहे, यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 ओडिसा.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कर्नाटक। डिजिटल चलन सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन 1 जर्मनी, ऑप्शन 2 नॉर्वे, ऑप्शन 3 इक्वेडॉर, ऑप्शन 4 पोलंड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 इक्वेडॉर। भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? ऑप्शन 1 हिंदी, ऑप्शन 2 इंग्लिश, ऑप्शन 3 गुजराती, ऑप्शन 4 मराठी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 हिंदी। तर हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे। भाषा बोलणारे अंदाजे 52.83 कोटी आहे। तर उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड सारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते। भारतातील दुसरा कृषी आधारित उद्योग कोणता आहे? ऑप्शन 1 कापूस उद्योग, ऑप्शन 2 काच उद्योग, ऑप्शन 3 रबर उद्योग, ऑप्शन 4 साखर उद्योग। उत्तर आहे ऑप्शन 4 साखर उद्योग। तर साखर उद्योग हा कापूस वस्त्रोद्योगानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कृषी आधारित उद्योग आहे। भारत जगातील सर्वात मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे, ज्याचे प्रमुख उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये होते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।